जेवढी माणसाची वर नजर जात नाही पुण्याच्या बिल्डिंग त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे. आदित्य डेअरीच्या घरातला टीव्ही फार जुना झाला होता. आता म्हणलं एक काम करू, आपण नवीन टीव्ही घेऊन टाकू गाड्या. माझं कॉलेज वगैरे सुटलो होतं, आम्ही डायरेक्ट पुण्यातल्या रिलायन्स मॉलला गेलो टीव्ही बघायला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांचं फिक्स राहतं, एक वस्तू घ्यायला जातो ना आपण भलत्याच घेत बसतोय. आणि मेन म्हणजे ललितदादांचा टीव्हीचा प्रमोशनचा व्हिडिओ बनवायचा होता. त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा, प्रमोशनचा व्हिडिओ झाला का टीव्ही मला देऊन टाका तुम्ही. ललित दादा म्हणले थांबव पहिला माझा व्हिडिओ तो उदे. म्हणलं तुम्ही बनवा प्रमोशनचा व्हिडिओ, मी ना इकडे काहीतरी मोबाईल बिवाईल पाहतो, एखादा आवडला तो घेतो खिशात घालून. काय पाहता मी घेतला असता बरं का मोबाईल, पण काय ते ना कलरच चांगले नव्हते म्हणून मी कॅन्सल केला, नाही तर लगेच घेतला असता. आता आमच्या सोबत जे दादा होते त्यांचे कॅमेरे बिमेरे होते, म्हणले घ्या कॅमेरे चला बरं आतमध्ये आपण फोटो काढू. माझ्या काय डोक्यात आलं काय नव्हतं, म्हणलं मी काय केलं भारी टीव्ही पाहिला आणि ते डायरेक्ट काकांकला म्हणलो किती रुपयाचा हा टीव्ही. काका म्हणले लय महाग नाही. म्हणलं हा तरी बी अंदाजन किती सांगा ना. ते म्हणले लय नाही फक्त 24 लाख. त्यांना म्हणलं थांब आता ना ऑनलाईन चाला ना, मी ना डायरेक्ट कॅश घेऊन येतो भाऊ. यायला म्हणलं मोबाईल घेतो का नाही, म्हणलं याची तर काही गॅरंटी नाही ना, आपण इथंच मोबाईल मध्ये गेम बेम खेळत बसू गाड्या. इथं मिक्सर आणि ते बी होते बरं का. म्हणलं थांबा गाड्या आपण लगेच नको आपला संसार मांडायला. आणि ललितदादांना व्हिडिओत काय बोलायचे त्याचे कागद लिहून ठेवलं होतं, ते वार आलं डायरेक्ट उडून गेले भाऊ. आणि मी एकदम निवांत, त्यांचं चालू होतं तिकडे शूट बीट आणि मी इकडे चाललंय मग एकट्याच वेगळंच. त्यांचं सगळं शूटिंग वगैरे करून झालं. त्याच्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. चला म्हणलं आता ना आपण जेवण करायला जाऊ. जेवण करतोय तोपर्यंत तुम्ही अकाउंटला फॉलो आणि व्हिडिओ लाईक करून टाका.